महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. भरधाव वाहनाच्या धडकेत 3 ठार. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर अपघात. धडगावच्या पाटली गावावर शोककळा. वडाली. कोठली ते वडाली दरम्यान दुचाकी आणि अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात धडगाव तालुक्यातील पाटली येथील दुचाकीवर बसलेले 3 युवकांचा जागीच मृत्यू झाले, तर दुचाकी चालक किरकोळ स्वरूपात जखमी झाल्याने घटना घडली. शहादा तालुक्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील वडाली ते कोठली दरम्यान 25 मार्च बुधवारी रामनवमीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यास गेले असता पाटली ता धडगाव येथील ईश्वर सिंग कांतीलाल वळवी, गोवाल अशोक वळवी, दीपक फुगा पाडवी हे तोरखेडा येथून आपले मूळगाव पाटली येथे परत गावी जात असताना बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील कोठली ते वडाली दरम्यान शहाद्याकडून शिरपूरकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील 3 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुदैवाने दुचाकी चालक मेहरसिंग कांतीलाल वळवी वय 18 हा युवक किरकोळ जखमी झाला असून मयत ईश्वर वळवी हा त्याचा भाऊ आहे, तर मयत गोवा वळवी व दीपक पाडवी हा त्याचा मामे भाऊ असल्याचे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. अपघातात आश्चर्याची बाब म्हणजे देव तारी त्यास कोण मारी या म्हणीप्रमाणे मोटरसायकलला कोणतेही नुकसान झाले नाही, तर चालक मेहरसिंग वळवी हा किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किरण बारे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ धावभेट दिली. पोलीस पाटील सुखदेव पाटील, सरपंच राहुल पाटील खैरवे, भडगाव उपसरपंच डॉक्टर उमेश पाटील, दीपक पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला तात्काळ उपचारासाठी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, तर मयतांना सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. दरम्यान अपघात एवढा भीषण होता की 3 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे साधारण 1 तास रस्त्यावर वाहतूक पूर्णतः कोंडी निर्माण झाली होती. ती पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ वाहतूक कोडी सोडविण्यात यश मिळवले. पोलिसांनी मयतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत घटनेची माहिती देऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते. बेधडक मी मराठी न्यूजसाठी लाला चव्हाण यांचा रिपोर्ट.